नमस्कार, मी दत्तात्रय DP मराठी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सोलापूर महानगरपालिका रणसंग्राम सुरू आहे. आज अर्ज भरण्याचे शेवटचा मुदत होते, तर काही उमेदवारांनी आज आपले शेवटचे अर्ज दाखल केले आहेत. आपण सध्या ग्राउंड रिपोर्टमध्ये काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. नमस्कार, काय नाव आपलं? दीपक आरगेल. बर बर बर. काय प्रभाग क्रमांक किती तुझा? मी प्रभाग क्रमांक 16 मधला आहे. बर. काय सध्या काय कुठलं वातावरण आहे, कुठला पक्ष? आता सध्याला तर घडामोडी असे चालू आहेत की जेणेकरून सगळे जेवढे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत जास्तीत जास्त करून भाजप पक्षाचे, तर मला भाजपचं तिकीट हवं आहे या मुद्द्यावर जास्तीत जास्त हे चालू आहे लोकांचं आणि उमेदवारांचं. आणि त्यासोबत आपले मित्र पक्ष सुद्धा आहेत, भरपूर पक्षांचे भरपूर. आता कालची तर ह्याची मोजणी होती की फॉर्म भरण्याची मोजणी होती की कालपर्यंत 3,500 फॉर्म भरले गेलेत म्हणून, आणि आज शेवटची तारीख होती. आज भरपूर गर्दी झालेली होती, तरी सुद्धा आता आज किती फॉर्म भरले गेलेत. तुमच्या वार्डाच्या समस्या काय आहेत? आमच्या वार्डाची समस्या काय, रस्ते, पाणी, लाईट याच्यासाठी तरी आपले आमदार आहेत देवेंद्रदादा कोटे, त्यांच्या प्रयत्नातून आपल्या इथं रस्ते वगैरे आता व्यवस्थित होत आहेत. ड्रेनेज लाईन व्यवस्थित झालेली आहे. थोडेफारसे समस्या आहेत ते सुद्धा दादानी क्लिअर केलेले आहेत. हे म्हणत आहेत समस्या वार्डाच्या काय नाहीत. आपल्या बरोबर अजून काय नागरिक आहेत, आपण काय नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव, काय वार्ड क्रमांक किती? वार्ड क्रमांक 13 हा. जे चिप्पा यांचा भाऊजी आहे. तर काय कोण उमेदवार कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? काय आता अर्ध भरले, आता काय होणार काय नाही ते. समस्या वार्डाच्या काय आहेत? काय ड्रेनेज लाईन आहे, पाणी प्रश्न आहे. बर बर. काय उमेदवारी दिला तर काय कोण येईल त्यांनी करणार. सध्या शिंदे गट आणि भाजप दोन्हीपैकी तुम्हाला कोण वाटतंय सोडवल समस्या? काय आता बघा आता काय होतंय काय नाही ते बघू. तरी पण एक शिंदे का भाजप? भाजप करील. भाजप हे म्हणतायत भाजप. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय बोला. नमस्कार. नाव काय? नमस्कार. प्रभाग क्रमांक 13 गिरीश चिप्पा बोलतो. विजय चिप्पा उमेदवार यांचा मी लहान भाऊ आहे. माझा भाऊ प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवार आहे. तिकीट कन्फर्म झालेलं आहे. वार्डामधल्या सगळ्या कामाला इच्छुक असलेल्या माझा भावाने पुष्कळ काम चालू आहे वार्डामध्ये. सगळं काम सध्या फिरणार आहेत. पुढचे बी कामं करण्यासाठी सगळ्या नागरिकांचा असाच आशीर्वाद राहावा, पाठिंबा राहावा. महापौर पदासाठी शिंदे गट आणि भाजप म्हणते, तुमचं काय मत आहे? भाजप का शिंदे गट? भाजप गटामधलं महापौर होण्याचं माझा इच्छा आहे. भाजप. हो. बंद करा. हा, आपण आलेले आहेत. अजून काय नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. बघूया काय म्हणतात. वार्ड क्रमांक विचारूया. बघू काय नागरिकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार दादा. नमस्कार. बोला. बर. वार्ड क्रमांक 1 मध्ये काय समस्या आहेत का वार्डाच्या? तुम्ही काय मतदान कोणाला करणार आहात? मतदान मी विकासाच्या, जे विकास करेल त्यांनाच मतदान करणार. कोण आहे विकास करणारा तुमच्या मनात? कोण आहे विकास करणारे? आता सध्या तर BJPच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये रोडची कामं चालू आहेत सध्या. कोण विकास करेल असं वाटतं? काय चित्र आहे? विकास करेल आता असं जे सध्या जर चालू आहे ते तर सांगतो मी. आता कोण करेल तुमचं मी कसं सांगणार आहे? तरी पण महापौराचा कोण दावेदार असेल? काय कुठला गट? ज्याची सत्ता आहे जास्त म्हणजे संख्या बळेल त्याचाच महापौर असेल. आम्ही म्हणजे करतो तर शिंदे का भाजप? ज्याचे उमेदवार जास्त येतील त्याचाच महापौर होईल ना. तुमचा अंदाज काय? नाही, अंदाज मी कसं कसं जनता सध्या कल जनतेचा कल मी कसं सांगतो. तरी जे विकास ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाने विकासाची कामे केली त्या अंतर्गत ते पक्षाचे निवडून येतील. हा, ते निवडून आल्यानंतर त्यांच्या ह्याच्यानुसार या संख्याबळानुसार महापौर होईल. हो हो बरोबर. ते म्हणतात संख्याबळानुसार महापौर होईल. नमस्कार दादा. नमस्कार. वार्ड क्रमांक
एक. काय समस्या काय आहेत वार्डाच्या? कोण विकास करेल असं वाटतंय वार्डात? विकास झालाय का आधी याच्या आधी? विकास मी बोलू बोला, हा. बोला. विकास थोडा अर्धा झालेला नाही. कोण करेल विकास वाटते तुम्हाला सध्या तुमच्या वार्डात? हा. आमच्या वार्डात प्रभाग क्रमांक 1 मध्ये रविवार गायकवाड आहेत वंचित बहुजन आघाडीकडनं. बर. त्यांनी निवडून येऊन त्यांनी काम करतील अशी अपेक्षा आहे. पण काही नागरिकांच्या अजून प्रतिक्रिया घेत आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. वार्ड क्रमांक काय आपला? 19. बर, काय वार्डात समस्या आहेत का? विकास झालाय असं वाटतं तुम्हाला? वार्डात भरपूर काही विकास झालेला आहे. हा. माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या फंडातून नीलमनगरचं ड्रेनेज, दिवाबत्ती, रस्ते हा चांगल्या पद्धतीनं काम झाले. आता काही भाग अविकसित आहे. देसाई नगर आणि रफिक नगर वर बोळकोटे नगर हा थोडंफार बत्तुल नगर आहे, गणेश नगर आहे. एवढं भाग हा थोडं न विकसित झालेला भाग आहे. तोही भाग माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या फंडातून आता काही सध्याच्या ह्याला दिलेले आहेत. आता तोही काम कोण उमेदवार कोण आहे? उमेदवार तिथे बसवराज केंगणाळकर आणि व्यंकटेश कोंडे हे एवढं बीजेपीचे. अजून काय म्हणजे यादी आता भाजप आहे. आपण आपण काही प्रतिक्रिया काही नागरिकांच्या जाणून घेत आहेत. नमस्कार चाचा. नमस्कार. बोला सर. वार्ड क्रमांक किती आहे? 3 नंबर. काय समस्या आहे तुमच्या वार्डाच्या? समस्या तर खूप असती, पण कसं आहे यावर्षी लांबणीवर गेलाय इलेक्शन. आता यापुढे होईल कामा. प्रभागामध्ये काय नाही आहे. आमचा चांगला आहे प्रभाग. काम चांगला अगोदरच झालं. 3 चांगला आहे काम. स्वच्छता आहे, आरोग्य आहे, फक्त थोडा शौचालय आहे. हा, ते आमचे चाकोते खानदान जे होतं तिने चांगला ठेवलाय. आमचे विकास केलाय त्यांनी केलेला आहे. महापौर पदासाठी कोण आहे? भाजप की शिवसेना? शिवसेना. या ठिकाणी आपण काय प्रतिक्रिया नागरिकात जाणून घेत आहेत. अजून पुढं पण काय नंतर आपण अपडेट मध्ये राहूया. डीपी मराठीमध्ये थांबूया.